नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 182. भाग 182. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो आत्मा देहासी आला, आणि विषय येण्याची भोगिला अथवा देहोनी गेला, हे साचची मानती. जे आत्मा देहासी आला आणि विषय येण्याची भोगिला अथवा देहोनी गेला, हे साचची मानती. एरवी येणे आणि जाणे का करणे हन भोगणे, हे प्रकृतीचे तेणे मानियेले. दिवा विझवला की तो प्रकाश घेऊनच जातो आणि दिवा पेटवला की परत प्रकाश तिथे येतो. अशा दृष्टीच्या अज्ञानी लोकांना वाटते की आत्मा देहात आला म्हणजे जन्मला, विषय सुख यानीच भोगले. हाच देह पडताच देहातून दुसरीकडे निघून जातो, हे सर्व या अज्ञानी लोकांना खरे वाटते. कारण त्यांना त्यांच्यापेक्षाही अज्ञ आणि तथाकथित धार्मिक आणि महात्मा लोकांनी हेच सांगितलेले असते. वास्तविक पाहता येणे जाणे, जन्म मृत्यू किंवा करणे भोगणे हे सर्व प्रकृतीचे धर्म आहेत. जे या सर्वांच्या अगोदरचे आहे, त्याच्याच प्रकाशामुळे हे सर्व घडते आणि त्याच्याच प्रकाशामुळे हे सर्व कळते सुद्धा. पण या अगोदरपणाकडे लक्ष नसल्यामुळे मी अमुक तमुक, मी जन्म घेतला, काही दिवसांनी मी मरणार, मी असे असे कर्म केले, मी असे असे कर्म करतो, मी असे असे कर्म करीन, हे विषय भोगले, हे विषय अजून भोगायचे राहिले, असे मनसुबे जो रचतो. तात्पर्य, प्रकृतीची कर्मे माझी आहेत, मी केली, असे स्वतःवर तो लादून घेतो. का आरसा समोर ठेविजे आणि आपण पे तेथ देखिजे, तरी तेधवाची जाले मानिजे, काय आधी नाही. का आरसा समोर ठेविजे आणि आपण पे तेथ देखिजे, तरी तेधवाची झाले मानिजे, काय आधी नाही. का परत केलिया आरसा, लोप झाला तया आभासा, तरी आपण पे नाही ऐसा निश्चय करावा. आपले असणे आपले नसणे आकाशातील आपले असणे आपले नसणे आरशातील प्रतिबिंबावर अवलंबून आहे काय? म्हणजे आरशात आपण दिसलो तर आपण आहो, आणि आरसा बाजूला केला तर आपण कुठेच दिसत नाही, म्हणून आपण नाही असे होतो काय? कुठल्याही परिस्थितीत अगोदरच्यापणाने, असणेपणाच्या रूपाने आपण आहोच आहो. पै रुख डोलत देखावा, रुख म्हणजे वृक्ष, झाड. पै रुख डोलत देखावा, तरी वारा वाजत मानावा. रुख न दिसे तेथ पांडवा, तो नाही गा. तो म्हणजे वारा. वारा वाहत असला की झाडे झुडपे हालताना दिसतात. वारा वाहत असला की झाडे झुडपे हालताना दिसतात. व आता झाडे झुडपे काहीच हालत नाही, अगदी स्थिर आहेत. म्हणजे वारा नाहीच असे होते काय? हजारो करोडो देह
मनुष्याच्या देहासगत आले गेले, येत आहेत, जात आहेत, जाणार आहेत. पण त्याच्यामुळे त्यांच्यात जे सर्वांच्या ठिकाणी असलेले सामान्य असे असणेपण आहे, अहोपण आहे, ते मात्र सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्वात असणेपण म्हणून जे आहे ते मात्र जसेच्या तसेच आहे. यालाच आत्मसत्ता म्हणतात. या आत्मसत्तेला येणे जाणे नाही. येणे जाणे हे देहाला आहे, देहांना आहे. ध्वनी आकाशाचा धर्म आहे, पण तो ढग कडाळले म्हणून त्याच्या माथी उगीच मारला जातो. ढग पुढे पुढे सरकत राहतात, पण चंद्र स्थिर असूनही चंद्रच तरंगत तरंगत पुढे जात आहे असे वाटते. यालाच माया म्हणतात. हीच माया आपल्यामुळे असणेपणाच्या ज्ञानात हीच माया आपल्याला आपल्या असणेपणाच्या ज्ञानात बाधा उत्पन्न करते. आपण अगोदरपणा म्हणून सर्वांच्या अगोदर आहोत. सर्वात जो असणेपणा आहे त्याच असणेपणाने आपण आहोत. असे आहोतच हा आहो असा आपला चैतन्य धर्म आपण त्यामुळे विसरतो. तो चैतन्य धर्म विसरल्यामुळे त्याची जागा साहजिकच देहधर्म घेतो. पण वस्तुतः चैतन्य हे चैतन्य म्हणून आपल्या ठिकाणी अविभाज्य अशा धर्माने आहेच. चैतन्य म्हणून आपल्या ठिकाणी अविभाज्य अशा धर्माने ते चैतन्य आहेच आहे. आणि देहाचे धर्म पण देहाच्या ठिकाणीच आहेत. पण देहधर्माचा चैतन्यावर आणि चैतन्याच्या धर्माचा देहाच्या ठिकाणी आरोप करण्यात येतो. त्यामुळेच जीव जगत हे वस्तुतः मिथ्या असूनही खऱ्यापणाने वावरण्याला त्याला वाव मिळतो. त्यामुळेच जीव जगत हे वस्तुतः मिथ्या असूनही त्याला खऱ्यापणाने वावरण्याला वाव मिळतो आणि संधी मिळते. तेथ आत्मा आत्मयाच्या ठाई, देखिजे देहीचा धर्म देही. ऐसे देखणे जे पाही आन पाहती. देहांच्या खोळी म्हणून आपल्या सर्वांच्या ठिकाणी आहेत. मग किडा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळीकडे देहांच्या खोळीच आहेत. व चैतन्य हे चैतन्य म्हणून आपल्या ठिकाणी आणि किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत एकच एक आहे. आत्मा अनात्मा विचाराने देह म्हणजेच मी हे अज्ञान जाऊन मूळच्या असणेपणाने असलेल्या चैतन्यात आपल्याला स्थापित होता येते. आकाशातील नक्षत्रे समुद्रात प्रतिबिंबित होतात म्हणून काय ती आकाशातून तुटून समुद्राच्या पाण्यात पडली असतात काय? आकाशातील नक्षत्रे आपल्याच ठिकाणी आहेत आणि त्याची प्रतिबिंबे सुद्धा त्या प्रतिबिंबाच्याच ठिकाणी आहेत. त्यांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही. तैसी विवेकाची पैसे, जयाची स्फूर्ती स्वरूपी बैसे. ते ज्ञानिया देखती ऐसे आत्मयाते. तैसी विवेकाचे पैसे, जयाची स्फूर्ती स्वरूपी बैसे. ते ज्ञानिये देखती ऐसे आत्मयाते. जैसे तारांगणी भरले, गगन समुद्री बिंबले, परी ते तुटून नाही पडले, ऐसे निवडे हा आत्म अनात्म विवेक. खळखळ वाहणाऱ्या पाण्यात चंद्रही खळखळत आहे की काय असे वाटते.
पण चंद्र चंद्राच्या ठिकाणी चंद्र म्हणून जशाच्या तसाच आहे. खळाळाची लगबगी फेडून खळाळाच्या भागी, देखिजे चंद्रिका उगी चंद्री जेवी. पाण्याचे डबके भरले की त्यात सूर्याचे प्रतिबिंब दिसते आणि सुकले की प्रतिबिंब दिसत नाही. पाणी सुकले की प्रतिबिंब दिसत नाही. म्हणून सूर्य नाहीच असे तर होत नाही ना. हजारो करोडो कोट्यावधी टनांचे देह आले गेले, जात आहेत आणि येणार आहेत. त्यांच्या येण्या जाण्याने मूळच्या चैतन्यात काहीच फरक पडत नाही. हजारो करोडोंच्या संख्येने मडकी गाडगी तयार केली आणि नंतरशी सर्व तोडून मोडून टाकली, तर त्यात अगोदरपणाने असणारे आकाश अगोदर सारखेच निष्कलंक असते. त्याला घटाकाशाचाही स्पर्श नसतो, कारण घटाकाश मुळात नसतेच. तो केवळ भ्रम आहे. घटमठ घडले तेची पाठी म्हणजे नंतर. घटमट घडले तेची पाठी मोडले, परी आकाश ते संचले असतची असे. तात्पर्य चैतन्य चढे ना ओहटे, चेष्टवी ना चेष्टे, ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती दे. चैतन्य कधीही कमी होत नाही किंवा ते कधी जास्त पण होत नाही. चैतन्य चढे ना ओहटे, चेष्टवी ना चेष्टे, ते स्वतः कधी चेष्टा करत नाही आणि कुणाला चेष्टा करण्याला मदतही करत नाही. ऐसे आत्मज्ञाने चोखटे, अशा प्रकारे एकदम निष्कलंक शुद्ध अशा स्वरूपात हे चैतन्य आहे, हे फक्त जाणते लोकच जाणतात. अर्थ स्पष्टच आहे हा. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. ज्ञानेश्वरीतील अतिशय आणि अतिशय महत्वाची ही ओवी आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. साधारण सर्वांच्या म्हणजे अगदी सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये असणेपणा म्हणून किंवा आहोपणा म्हणून जे अहर्निश बुद्धीचे स्फुरत आहे, तेच वस्तुता, तीच परब्रह्म वस्तू स्फुरत आहे. परब्रह्म आणि हे असणेपणाचे स्फुरणे याचा विवेक अत्यंत सूक्ष्म आहे. अहम ब्रह्मास्मी ही ज्ञानवृत्ती व मी अज्ञानी आहे ही पण एका अर्थाने ज्ञानवृत्तीच आहे. या दोघांना पण अगोदरपणानेच असलेला, असणेपणाच्या रूपानेच असलेला अगोदरपणाच कारण होय. अगा सूर्योदय झालिया, सूर्यची पाहावा धनंजया, देवी माते मिया जाणावया मीची हेतू. अगा सूर्योदय झालिया, सूर्यची पाहावा धनंजया, देवी माते मिया जाणावया मीची हेतू. तात्पर्य, सूर्याला जर समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला सूर्यच व्हावे लागेल. सूर्य म्हणूनच उगवायला हवे. त्याचप्रमाणे परमतत्व जाणायचे असेल तर ते परमतत्वच स्वतः आपण आहोत हा बोधच दृढ करायला हवा. आकाशात काळेकुट्ट अभ्रे दाटली म्हणजे दिवस बुडाला, दिवस संपला की काय असा भ्रम होतो. पण हे असे करण्याला सुद्धा
अजून शिल्लक असलेला दिवसच कारण असतो. आपण आपले मूळ आत्मस्वरूपाला विसरणे आपण आपले मूळ स्वरूपाला विसरणे व आठवणे केवळ अगोदरपणाने असलेल्या असणेपणामुळेच संभव होत आहे. जो जागा होऊन जागा झाला तोच त्याच्या स्वप्नाच्या आधी आणि निद्रेच्या आधीचाच असतो. जो जागा होऊन जागा झाला तोच त्याच्या स्वप्नाच्या आधी व निद्रेच्या आधीचाच असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणूनच म्हणतात, जैसा जागताची हेतू स्वप्ना निद्रिते होय. दोरीवरचा सर्प दिसण्याला आधीपणाने असणारी दोरीच कारण आहे. दोरीवरचा सर्प दिसण्याला आधीपणाने असणारी दोरीच कारण आहे आणि दोरी ही दोरीच आहे हे समजण्याला आधीपासूनच असणारी दोरीच कारण आहे. जैसे सर्पत्व का दोरा दोरची मूळ धनुर्धरा. स्वप्न पाहणारा बहुविविधतेचे नाना प्रसंगाचे स्वप्न पाहतो. हा स्वप्नाच्या आधीच असल्यामुळे स्वप्न पाहू शकतो व जागा झाला की अरे आपण तर एकटेच आहोत हे पण आपल्या मूळच्या अगोदरपणामुळेच पाहू शकतो. बाबुळीची सारावी हाते. बाबुळीची सारावी हाते. बाबुळी म्हणजे पाण्यावर आलेले शेवाळ. बाबुळीची सारावी हाते परी पाणी तेव असे आईते. परी पाणी तव असे आईते. अभ्रची जावे गगन ते सिद्धची की. बाबूळ म्हणजे पाण्यावर येणारे शेवाळ. त्या पाण्यामुळेच आलेल्या शेवाळामुळे मूळ पाणी व्यर्थ धाकल्या गेले. वस्तुता शेवाळाच्या आधी पाणी असणेपणाने आहेच. अभ्रे आकाशात निर्माण होतात व आधीच्या अगोदरपणाने असणाऱ्या आकाशालाच झाकून टाकतात. निरभ्र आकाशाचे दर्शन होऊ देत नाही. धान्याचा कण हा आधीचा, पण त्या आधीच्या दाण्याला झाकणारे टरफल नंतरचे, पण तेच टरफल मूळ धान्य कणाला झाकून टाकते. अशा प्रकारे आपल्या असणेपणाचे ज्ञान झाले की आपल्याला आपल्या असणेपणाचे ज्ञान झाले की मी अमुक तमुक हे टरफल सदृश्य अज्ञान संपते किंवा शेवाळ सदृश्य अज्ञान संपते. हे मुळात नाही म्हणून असणारे अज्ञान, अशा नसलेल्या अज्ञानाला नष्ट करणारे ज्ञान, हे ज्ञान कसे होऊ शकेल? तसेही ज्ञान हे जाणले या भावा वाचूनच असते. तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपणही वस्तू देऊनी गेले, ऐसिया जाणणे निवाण उरले जाणते जे. ऐसे जाणणे निवीण उरले जाणते जे. ज्ञान अज्ञानाला नाहीसे करून स्वतः नाहीसे होते. आपण जेव्हा शेकोटी पेटवतो तेव्हा ती शेकोटी नीट पेटावी, नीट जळावी म्हणून एखाद्या लांब काडीनी ती आग खालीवर करून आपण सर्व काही नीट जाळून टाकल्यानंतर हातातील शेवटची काडी पण त्या अग्नीच्या स्वाधीन करतो. तसे काहीसे हे आहे. अमृतानुभवात आले आहे की तैसे आपण जाणते नव्हे जाण, म्हणून ज्ञानपणे विण ज्ञान मात्र जे. तैसे आपण जाणते नव्हे जाण, म्हणून ज्ञानपणे विण ज्ञान मात्र जे. शुद्ध ब्रह्म हे अगोदरचे आहे, म्हणजेच ते प्रकाशक आहे. ते स्वतःच प्रकाश रूप असल्यामुळे ते दुसऱ्या कोणाकडूनही प्रकाशित होत नाही. किंबहुना आपण प्रकाशक आहोत हा भाव पण त्याच्या ठिकाणी मुळीच नाही. जसा सूर्याच्या ठिकाणी आपण सूर्य आहोत हा भाव अजिबात नसतो. तो केवळ सूर्यच असतो. त्या प्रकारे
ज्ञानाच्या ठिकाणी जाणण्याची जाणीव उत्पन्न होत नाही. ते केवळ ज्ञान मात्र असते. यालाच निर्विकल्प ज्ञान म्हणतात. एरवी न बोलणेची बोलणे, जेथीचे सर्व नेणिवा जाणणे, काहीच न होऊनी होणे, ते वस्तुगामी. वास्तविक या ज्ञानमात्र स्थितीविषयी काही न बोलणे हेच या वस्तूविषयीचे बोलणे असते. काहीच या स्थितीविषयी न जाणणे हेच या स्थितीविषयीचे सर्व जाणणे असते व काहीच न होऊन राहणे हेच या वस्तूचे सर्व काही होऊन राहणे असते. ही ज्ञानमात्र स्थिती म्हणजे नादालाच आपला नाद ऐकू येण्यासारखे आहे, आनंदालाच आपलाच आनंद होण्यासारखे आहे, किंवा विश्रांतीनेच विश्रांती घ्यावी तसे हे आहे. ही स्थिती म्हणजे सुखालाच मिळालेले सुख आहे, तेजालाच प्राप्त झालेले तेज आहे. जो नादे ऐकिजता नाद, स्वादे चाखिजता स्वाद, जो भोगी तसे आनंद आनंदेची. जो पूर्णतेचा परिणाम, पुरुषगा सर्वोत्तम, विश्रांतीचाही विश्राम विराला येथ. सुखाची सुख जोडले, जे तेज तेजाशी सापडले, शून्यही बुडाले महाशून्यजी. महाशून्य म्हणजे अमर्याद सत्ता व शून्य म्हणजे मर्यादित सत्ता. पै नेण तया प्रती, रूपेपणाची प्रतीती, रूपे न होती शुक्ती दावी जेवी. जो शिंपी काय आहे हे जाणतच नाही, म्हणजे ज्याने शिंपलं कधी पाहिलंच नाही, जो शिंपी काय आहे हे जाणत नाही, त्याला ही शिंपी स्वतः चांदी न होताच आपणच ती चांदी आहे असे त्या अज्ञानी माणसाला भासवते. किंवा नाना अलंकार दशे, सोने न लपाले असे. नाना अलंकार दशे, सोने न लपले असे, विश्वची न होऊनिया तैसे विश्व जो धरी. अर्थात विश्व न होताच विश्वाने विश्वाला धारण केले आहे. जसे अलंकार दशेत सोने न लोपताच लोपले गेले असे वाटते. अलंकाराकडे लक्ष असले की सोने दिसत नाही. जड विनाशी जगताकडे लक्ष असले की एका अफूट चैतन्यनाथाकडे लक्ष राहत नाही. जो आपण पेची आपणया प्रकाशित असे, जो आपण पेती आपणया प्रकाशित असे, अशी स्थिती असते. तात्पर्य, सोन्यात मिसळून सोनेच व्हायचे असेल तर प्रथम सोनेच व्हायला हवे. समुद्र होण्याकरता गंगेने आपले गंगेपण हे सोडलेच पाहिजे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, कलेवर केव्हाही पडेल, म्हणजे देह केव्हाही पडेल, म्हणून आत्मस्थितीला आत्ताच जाणून घ्या. निदान हे सर्व इथे जे सांगितले जाते ते तरी ऐकून ठेवा. आपले लक्ष कशावर हवे हे तुम्ही आत्ताच ठरवून घ्या. तुम्ही असल्याची जाणीव हाच ईश्वर असल्याचा सज्जड पुरावा होय. तुम्ही असल्याची जाणीव हाच ईश्वर असल्याचा सज्जड पुरावा होय. आस्तिक नास्तिकच्या वादविवादात पडू नका. हे सर्व केवळ विचार आहेत. त्यामुळे काहीही सिद्ध होत नाही, होणार नाही. विचार येतात तसे जातात. जर गरज असेल तर अगदी थोड्या वेळ त्यांना रेंगाळू द्या. ज्ञानी माणसाला आता स्वतःचीही गरज उरलेली नसते, किंवा ज्याला आता स्वतःचीही गरज उरली नाही तोच खरा ज्ञानी होय. श्री निसर्गदत्त महाराज म्हणता की 9 महिने बाळ आईच्या पोटात असते. त्याची वाढ आणि संगोपन ज्यामुळे होते त्यामुळेच ज्ञानी माणसाचा संसार पण चालतो.
तुम्हाला हजारो वर्ष जगायचे असेल तर तुम्हाला मानवजात किंवा मानव या ओळखीनेच मग जगावे लागेल. जो स्वतः प्रकाशमान आहे तो परावलंबित परप्रकाशित शरीर असा कसा होऊ शकेल? एकही शब्द न उच्चारता तुम्ही असल्याचा अनुभव घ्या. एकही शब्द न उच्चारता तुम्ही असल्याचा अनुभव घ्या. देहरूप विसरणे म्हणजे देह मी नव्हे व इतरांचे देह पण ते नाहीत हे कळणे एवढेच आहे. केवळ स्वतःचेच देहरूप विसरून चालत नाही, इतरांचे पण देहरूप विसरणे पण तितकेच महत्वाचे आहे. मग आता व्यवहार कुणाशी करणार? ही आहे फक्त अचल अशी अवस्था, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. केवळ जगण्यापुरतीच देहवृत्ती वापरणे हे सुरू करा. विषय भोगण्याकरता नव्हे. जीवन अडचणीचे जाऊ नये म्हणून ते विषय आहेत, म्हणून ते इंद्रिय ज्ञान आहे. विषयासक्ती वेगळी व विषयाचा पाहिजे तितकाच वापर करणे हे सर्वस्वी ही वेगळीच गोष्ट आहे. तुमचे रूप मूळचेच प्रकाशमान आहे. बाकी उरलेले सर्व तुमच्याद्वारेच प्रकाशित आहे. जे प्रकाशित असते ते नेहमी कशावर तरी अवलंबूनच असते. अशालाच वेदांतात मिथ्या म्हणतात. मिथ्या म्हणजे खोटे हा अर्थ चुकीचा आहे. तर ज्याचा बाध होतो ते खोटे. ज्याचा बाध होतो ते गेले की जे उरते ते मूळचेच असते. सत्तत्व बुद्धी जाणे म्हणजेच बाध होणे होय. ज्याच्या योगे तुम्हाला वस्तू दिसतात, कळतात, ते कळते पण हे स्वयंप्रकाशी आहे. ते स्वयंप्रकाशी स्वरूप तुम्ही असूनही मी अमका तमका देहधारी का होता हेच कळत नाही. काया पडली, प्राण गेला, प्राण मेला असे कुणी म्हणत नाही. प्राणशक्ती हीच चैतन्य शक्ती, तीच तुमची आवडीची आवड. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. तीच आपल्या आवडीची आपली आवड. कोणी कितीही मोठा होऊन गेला कोणी कितीही मोठा होऊन गेला असेल पण त्याला वाढवले मात्र याच प्राणशक्तीने, या चैतन्य शक्तीने. अज्ञान असेपर्यंत शब्दावर प्रेम, ग्रंथावर प्रेम, प्रवचन ऐकण्यावर प्रेम, प्रवचन देण्यावर प्रेम. पण स्वरूपाचे ज्ञान झाले की सारे चिडीचूप. मग बोलायला आवडतच नाही. वाचाळपणा संपतो. म्हणून सध्याचे आपले जीवन का व कसे आहे हे तपासून पहा. हा एक हंगाम आहे हे जाणा. तुम्ही ईश्वर करता, पण तुम्हाला तुम्ही आहात हे जाणण्यापूर्वी ईश्वर कुठे होता? कल्पना करून सांगू नका. तर खरे बीज काय आहे ते ओळखा. जे कालधर्मी आहे ते नित्य असू शकत नाही. काळच मुळी खरा नाही. म्हणून ज्याच्यामुळे तुम्ही आहात ते तुम्हाला जाणवते, तेथेच स्थिर राहा. त्याच्याच अनुसंधानात राहा. जन्ममृत्यूची बडबड कशाला करता? कोण जन्माला येतो? कोण जन्माला आला? चितकळा पंचमहाभूतांना हाताशी धरून सर्वांना देहरूपाने एकत्र करून यथेच्छ खेळ करत आहे. श्री निसर्गदत्त महाराज विचारतात, ईश्वर जर दयाळू आहे मग तो जीवोजीवस्य जीवनम असे भयानक जग कसे काय निर्माण करील? विषमतेमुळेच जग चालले आहे. विषमता गेली की जग गेले. पण ज्याच्याजवळ मी अमका तमका हा असा व्यक्ती विचारच नाही, त्याला नुकसान काय किंवा फायदा काय? तुम्ही चमत्काराविषयी तुम्ही लोक इतके का बोलता हेच समजत नाही. सिद्धी-पिद्दीविषयी तुम्ही इतके का आकर्षित होता हेच समजत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुला तू असल्याचा जो अनुभव आहे त्याच्या इतका आणखी मोठा असा चमत्कार दुसरा कोणता तरी आहे का? सर्वात मोठी जी सिद्धी आहे ती हीच. तुमच्या अणुवत असण्यामुळे
तुमच्या अणुवत असण्यामुळेच या अवाढव्य जगाची एका निमिषात निर्मिती होते. हा केवढा मोठा चमत्कार! आठही सिद्धी म्हणजे अष्टमहासिद्धी याच अणुवत असणेपणात आहेत. श्री महाराज म्हणतात, आपण आकाशासारखे निसंग, निर्लेप आहोत असा विचार करून झोपा. निदान तुम्ही रोज इतके तरी करा. आणि इतकेही जर जमत नसेल तर मग आपले काम मात्र अतिशय कठीण आहे. अनेक शब्दांनी हेच ज्ञान सांगितल्या गेले आहे, पण शेवटी सर्व शब्द सोडून ज्याचे त्यानेच स्वतः करता हे पाहायचे आहे. आपण कोण हा संशय समूळ नष्ट होईपर्यंत श्रवण करा, चिंतन करा, निजिध्यासन करा. गुरुवचनावर ज्याचा विश्वास आहे त्याला गुरुतत्वाकडून काय ऐकविले गेले त्याची सतत आठवणही राहतेच राहते. तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे फक्त आपण असल्याची आठवण आहे. तिचेच स्वरूप ओळखा. आत एकच गुण आहे व बाहेर मात्र हा एकच गुण 3 असा होतो हे लक्षात ठेवा. तात्पर्य, मौज में रहो, अपनी महिमा में रहो. धन्यवाद. नमस्कार.